सर्व झालं, सर्वांचं झालं. आता माझा शेवट करून टाका, म्हणजे कार्यक्रम छान राहील. तत्पूर्वी बोलण्यापूर्वी या रंगमंचावरती आपल्या सर्वांच्या अगोदर एंट्री झाली ते म्हणजे आपले दोन प्रेरणास्थान स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, तुम्हा आम्हांचे उद्धारकर्ते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला त्रिवार अभिवादन करतो. तसेच ज्यांच्यामुळे हे राष्ट्रीय अध्यक्षपद किंवा इथं उभा राहून गर्वाने बोलण्याची, या JKCच्या स्टेजवर उभा राहून गर्वाने बोलण्याची हिंमत ठेवतो असे आमचे प्रेरणास्थान मोठे बंधू जे आज ह्यात नाही. कारण JKCचा ह्याच्या अगोदर प्रत्येक कार्यक्रम त्यांच्या उपस्थितीमध्ये मी अरेंज केला होता आणि हा पहिलाच कार्यक्रम आहे की त्यांच्या उपस्थिती नसताना मी अरेंज करतो. थोडंसं कुठं तरी मनाला लागून जाते, परंतु काळाच्या ओघामध्ये सर्व घडत जाणार, आपल्याला कार्य करत जाणार आहे. श्यामभाऊंना अभिवादन करतो आणि मी माझे पुढे मत मानतो. धन्यवाद. खूपच छान वाटतं. फक्त 1.5 ते 2 महिने अगोदर आपली मीटिंग झाली होती आणि 1.5 ते 2 महिने अगोदर मीटिंग झाल्यानंतर ठरलं की आपल्याला बांधणी करायची. श्यामभाऊंचे निधन झाल्यानंतर कुटुंबामध्ये आलेला तो नर्वसपणा, सभासदामध्ये आलेला तो नर्वसपणा व सामाजिक संस्थेची बांधणी हे सगळं करायला आम्हाला 14 महिने थांबावं लागलं. 14 महिन्यानंतर संस्थेचे काही पदाधिकारी बोलायला लागल्यानंतर मग पुन्हा ते काम सुरू करावं लागलं. 1.5 ते 2 महिने होतं. अचानकपणे मी शिल्पाताईंशी कॉन्टॅक्ट केला, यमुताईशी कॉन्टॅक्ट केला आणि सुरुवात करूया असं सांगितलं. एक छोटी मीटिंग पण घेतली आणि त्या मीटिंगमध्ये ठरलं की आपल्याला सुरुवात करायची, पण कधी करायची, कशी करायची, कुठून करायची, प्रत्येक प्रश्न होता आणि कशा प्रकारे करायची, जुने आणि नवीन यांची बांधणी करायची आणि इतक्या लवकर सोपं नव्हतं ते सर्व काय. पण 1.5 ते 2 महिन्यापर्यंत इथपर्यंत पोहोचलो तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आणि इथपर्यंत बांधणी केली. हे खूप छान वाटतं. आज इथे कमी लोक आलेले, याच्यापेक्षाही जास्त लोकांची बांधणी झालेली आणि सुरुवातीला कार्यक्रम जरा उशीर झाला म्हणून काय ते होणार असं वाटलं, पण कुठंच काय वाटून की शेवटपर्यंत अगदी इथपर्यंत सुद्धा व्यक्ती बसून आहे ना ऐकतात म्हणजे ते इच्छुक आहे. कारण होणार काय माहिती का, समाजसेवेमध्ये 21 ते 26 वर्ष घातलेत मी, शैक्षणिक क्षेत्रामध्ये 26 वर्ष घातलेले. ह्युमन राईट अँटी करप्शन, इंटरनॅशनल ह्युमन राईट अँटी करप्शनमध्ये मी, श्यामभाऊ आणि शरद उडे साहेब आम्ही तिघांनी एंट्री केली होती 15 वर्ष अगोदर. मग प्रश्न आला की दुसऱ्यांच्या यांच्यामध्ये आपण काम करत असताना आपली ओळख आहे, आपल्या किंवा दुसऱ्या संस्था मोठ्या, मग आपण काय न करावं. मग श्यामभाऊनी ते संस्थेचे रजिस्ट्रेशन केलं आणि आम्ही ते कार्य सुरू केलं. हे सर्व करत असताना, इथपर्यंत येत असताना भरपूर अनुभव आले आम्हाला. समाजसेवेच्या माध्यमातून हे संस्था करत असताना